नेक्स्ट पार्ट, नेक्स्ट मेकॅनिझम, फर्स्ट मेकॅनिझम टाइप्स ऑफ लुब्रिकंट किंवा त्याला आपण काय म्हणतो फ्लुइड फिल्म. लास्ट पॉइंट प्रॉपर्टीज. लास्ट पॉइंट काय होता? प्रॉपर्टीज. लास्ट प्रॉपर्टी होती सॅपोनिफिकेशन व्हॅल्यू. कोणत्या कोणत्या प्रॉपर्टी होत्या? फर्स्ट प्रॉपर्टी, प्रॉपर्टीज ऑफ लुब्रिकेटिंग ऑइल. फर्स्ट viscosity, second viscosity index, third flash point, fourth property fire point, fifth property cloud point, sixth property pour point, seven aniline point, and eight is oiliness. ठीक है. फर्स्ट प्रॉपर्टी होते viscosity, viscosity index, next flash point, next fire point, cloud point, pour point, aniline point, oiliness, नेक्स्ट ऍसिड व्हॅल्यू, अँड लास्ट प्रॉपर्टी होती त्याला आपण काय म्हटलं होतं? सॅपोनिफिकेशन व्हॅल्यू. नेक्स्ट पार्ट मेकॅनिझम. फर्स्ट मेकॅनिझम किंवा त्याला आपण काय म्हणतोय? टाइप्स ऑफ लुब्रिकंट. टाइप्स ऑफ लुब्रिकेशन असेल तर पहिलं लुब्रिकेशनचं मेकॅनिझम आहे त्याला आपण काय म्हणतोय? फ्लुइड फिल्म. ऑपरेटिंग कंडिशन्स. दिस टाइप ऑफ लुब्रिकेशन टेक्स प्लेस व्हेन लोड इज लो, स्पीड इज हाय. टाइप्स ऑफ लुब्रिकेशन. टाइप्स ऑफ लुब्रिकेशन असेल तर नेक्स्ट पार्ट काय? फ्लुइड फिल्म. त्या मेकॅनिझमला आपण कोणतं म्हणतोय? फ्लुइड फिल्म मेकॅनिझम. ऑपरेटिंग कंडिशन्स. दिस टाइप ऑफ लुब्रिकेशन टेक्स प्लेस व्हेन लोड इज लो, स्पीड इज हाय. सिंपल आहे. मेकॅनिझम काय? लोड लो आहे, स्पीड हाय आहे, त्याला आपण काय म्हणतोय? ऑपरेटिंग कंडिशन्स. या ठिकाणी काय म्हटलं? टाइप्स ऑफ लुब्रिकेशन. फर्स्ट मेकॅनिझम फ्लुइड फिल्म मेकॅनिझम. ऑपरेटिंग कंडिशन. दिस टाइप ऑफ लुब्रिकेशन टेक्स प्लेस व्हेन लोड इज लो. लोड कमी आहे पण स्पीड जास्त आहे, त्या मेकॅनिझमला आपण काय म्हणतोय? फ्लुइड फिल्म. या ठिकाणी काय डायग्राम आहे? फ्लुइड फिल्म ऑर हायड्रोडायनामिक लुब्रिकेशन. आणि एक्झाम्पल कोणाचं आहे? बेरिंग आहे, जनरल बेरिंग आहे. कोणाचं एक्झाम्पल आहे? जनरल बेरिंग आहे. आता या एक्झाम्पल मध्ये आपण काय दाखवतोय? शाफ्ट आहे. शाफ्ट आर रोटेटिंग. या शाफ्टच्या भोवती बेरिंग काय होते? रोटेट होते. शाफ्ट हा एक मेटल आहे, बेरिंग हा सेकंड मेटल आहे. मेटल फर्स्ट मेटल सेकंड मेटल वर फ्रिक्शन होऊ नये म्हणून आपण या ठिकाणी काय करतोय? लुब्रिकंट वापरतोय. हे लक्षात. शाफ्ट, बेरिंग किंवा यालाच म्हणलंय बेरिंग लाइनिंग. या शाफ्ट आणि बेरिंगच्या मध्ये काय आपण लुब्रिकंट यूज करतोय आणि या लुब्रिकंटची थिक फिल्म क्रिएट होते. थिक डायनामिक फिल्म ऑफ लुब्रिकंट. थिक म्हणजे काय? जाड फिल्म तयार होते. थिन म्हणजे काय? पातळ फिल्म तयार होते. हे लक्षात. फ्लुइड फिल्म डायनामिक या सेम एक्झाम्पल आहे. फ्लुइड फिल्म ऑर हायड्रोडायनामिक लुब्रिकेशन. या दोन्हीच्या मध्ये काय दिले हो त्यांनी? जाड दिले आणि मोर दॅन 1000 एंगस्ट्रॉन युनिट आहे. म्हणजे बघा, टॉपलाही मेटल आहे, बॉटमलाही मेटल आहे. म्हणजे या ठिकाणी काय? शाफ्ट हाही मेटल आहे आणि बेरिंग हाही मेटल आहे. या दोन्हीच्या मध्ये आपण काय वापरतोय? लुब्रिकेशन वापरतोय किंवा लुब्रिकंट वापरतोय. त्याच वेळेला काय कन्सेप्ट आहे? लोड इज लो. कंडिशन कोणती आहे? याच्यावर लोड कमी आहे पण स्पीड इज हाय. त्याचं स्पीड कसं आहे? हाय आहे. येईल सांगता ऑपरेटिंग कंडिशन्स फास्ट. ऑपरेटिंग कंडिशन्स. Types of lubrication. Types of lubrication takes place when load is low and speed is high. डायग्राम मध्ये आपण काय दाखवतोय बघा परत एकदा. फ्लुइड फिल्म और हायड्रोडायनेमिक लुब्रिकेशन. आता या ठिकाणी नावावरून लक्षात येते टाइप ऑफ लुब्रिकेशन फ्लुइड फिल्म. आणि या ठिकाणी जी फिल्म क्रिएट होते ती थिक फिल्म आहे. फिल्मीची जाडी जास्त आहे. एक्झाम्पल कोणतं आहे? बेरिंगचं एक्झाम्पल आहे. आता बेरिंग असेल, शाफ्ट आहे. शाफ्ट आणि बेरिंगच्या मध्ये आपल्याला काय करतो? आपण लिक्विड लुब्रिकंट यूज करतो किंवा हे लुब्रिकंट आपण यूज करणार आहे. आणि जर लुब्रिकंट यूज केला तर त्याच्यामध्ये काय होते? थिक डायनामिक फिल्म ऑफ लुब्रिकंट क्रिएट होते. काय होणार आहे? थिक म्हणजे जाड अशी फिल्म या ठिकाणी क्रिएट होते आणि त्याला आपण काय म्हणतोय? थिक डायनामिक फिल्म ऑफ लुब्रिकंट. टॉपलाही मेटल आहे, बॉटमलाही मेटल आहे. याची कंडिशन्स काय हो? लोड इज लो. कंडिशन्स काय हो? लोड इज लो, स्पीड इज हाय. सांगता येईल फर्स्ट टाइप ऑफ मेकॅनिझम फ्लुइड फिल्म मेकॅनिझम. ऑपरेटिंग कंडिशन्स. दिस टाइप ऑफ लुब्रिकेशन टेक्स प्लेस व्हेन लोड इज लो, स्पीड इज हाय. ठीक आहे. लोड इज लो, स्पीड इज हाय असेल तर फर्स्ट आहे त्याला आपण काय म्हणतो? फ्लुइड फिल्म और हायड्रोडायनामिक लुब्रिकेशन. आणि एक्झाम्पल कोणतं आहे? जनरल बेरिंग. ठीक आहे. मुलीमध्ये कोण कंटिन्यू करतोय? फास्ट.
साक्षी. Yes, sir. Types of lubrication, that is fluid film. Operating condition, this type of lubrication takes place when load is low and speed is high. Example, general bearing. ठीक आहे, हे राईट करा आणि डायग्राम कडे. ठीक आहे, रिप्लाय दे, येस नो. Yes, sir. हा, हे दोन कंडिशन लिहा आणि डायग्राम ड्रॉ करा. कंप्लीट झालं की सांगा फास्ट. आणि सिंपल आहे. टाइप्स ऑफ lubrication, fluid film. फर्स्ट आहे operating conditions. This type of lubrication takes place when load is low, speed is high. डायग्राम मध्ये आपण काय दाखवतोय, दोन एक्झाम्पल्स आहेत. फर्स्ट फ्लुइड फिल्म और हायड्रोडायनामिक lubrication. सेकंडला पण काय म्हणतो, जनरल बेअरिंग. मिडलला आहे त्याला असं पण काय म्हणतो, शाफ्ट आहे. बाहेरच्या बाजूला पण काय म्हणतोय, बेअरिंग लाइनिंग आहे. मिडलला काय शाफ्ट आहे, बाहेर बेअरिंग लाइनिंग आहे. आणि या दोन्हीच्या मध्ये जी फिल्म आहे त्याला असं पण काय म्हणतोय, या दोन्हीच्या मध्ये थिक डायनॅमिक फिल्म ऑफ, याच्यामध्ये जी आहे त्याला असं पण काय म्हणतोय, थिक डायनॅमिक फिल्म ऑफ लुब्रिकंट. टॉपला मेटल आहे, बॉटमला मेटल आहे. लो लोड आहे, वेलॉसिटी आहे. आणि दोन्हीच्या मध्ये जे जाड आहे ते ग्रेटर दॅन 1000 एंगस्ट्रॉन युनिट आहे. फ्लुइड फिल्म डायनॅमिक. कंप्लीट झालं तर सांगा, चॅट बॉक्सला टाका.
झाले डायग्राम कम्प्लीट. Yes, sir. नेक्स्ट पार्ट डायग्राम जर कम्प्लीट झाले असेल तर सिंपल आहे. फर्स्ट इन दिस टाइप मूविंग और स्लाइडिंग सर्फेसेस आर सेपरेटेड फ्रॉम ईच अदर बाय थिक फिल्म ऑफ फ्लुइड. काय म्हटले, मुव्हिंग किंवा स्लाइडिंग सर्फेट आपण सेपरेट करतोय फ्रॉम ईच अदर बाय थिक फिल्म ऑफ लुब्रिकंट. म्हणजे जड अशी फिल्म या दोन मेटल सर्फेसच्या मध्ये काय होते, क्रिएट होईल. सांगता येईल फर्स्ट मेकॅनिझम थिक फिल्म, त्याला आपण काय म्हणतोय, फ्लुइड फिल्म मेकॅनिझम. फ्लुइड फिल्म मध्ये आपण एक्झाम्पल्स घेतोय, ते कोणतं, जनरल बेरिंग. बेरिंग आणि शाफ्टच्या मध्ये आपण काय करतोय, लुब्रिकेशन करतोय. जर आपण लुब्रिकंट यूज केला तर या दोन मेटल सर्फेसच्या मध्ये थिक फिल्म ऑफ फ्लुइड क्रिएट होते. इन दिस टाइप सिंपल, in this type moving or sliding surfaces are in this type moving or sliding surfaces are separated from each other by a thick film of fluid. Second, due to this direct surface to surface contact avoid. थिक फिल्म क्रिएट झाल्यामुळे त्याचा सरफेस टू सरफेस कॉन्टॅक्ट काय होतोय, अवॉइड होतोय. लुब्रिकंट फिल्म कव्हर्स फिल्स इरेग्युलॅरिटी ऑफ स्लाइडिंग सरफेस अँड फॉर्म्स अ थिक लेअर इन बिटवीन देम. आता तो आपण बघितलं, किती सरफेस क्लीन असेल, मूव असेल, तर त्याला काय क्रेस्ट अँड ट्रफ्स असतात. क्रेस्ट आणि ट्रफ म्हणजे काय, उंचवटे असतात, खोलगट पार्ट असतोय. आपण किती जरी म्हटलं एकदम प्लेन आहे, तरी त्याला छोट्या थोड्याशा प्रमाणात काय असतं, क्रेस्ट असतात, ट्रफ्स असतात. क्रेस्ट म्हणजे काय, थोडस कुठंतरी उंच पार्ट असतोय, कुठंतरी थोडस काय खोलगट पार्ट असतोय. त्याला आपण काय म्हणतोय, उंच पार्ट असेल तर किंवा हाईट वर असेल तर त्याला आपण काय म्हणतोय, क्रेस्ट. आणि जर डाऊनला असेल तर त्याला आपण काय म्हणतो, ट्रफ. आपण जर मेटल घेतला तरी काय प्लेन असतोय का तो मेटल, नाही, तो खरबरीत असतोय. खरबरीत असतोय म्हणजे याचा अर्थ काय, क्रेस्ट असतात किंवा ट्रफ्स असतात. मग या थर्ड पॉइंट आपण काय सांगतोय, लुब्रिकंट फिल्म कव्हर्स फिल्स इरेग्युलॅरिटी ऑफ स्लाइडिंग सरफेस. मग काय होतं, ज्या वेळेला लुब्रिकंट यूज करतोय त्यावेळेला ते काय ट्रफ्स असतात, म्हणजे खोलगट पार्ट असतोय, त्याच्यामध्ये तो लुब्रिकंट बसतोय आणि प्लेन सरफेस क्रिएट होते. किंवा त्यालाच आपण काय म्हणतोय, लुब्रिकंट फिल्म कव्हर्स फिल्स. फिल्स म्हणजे काय, ते पूर्ण पॅक होते. फिल्स इरेग्युलॅरिटी ऑफ स्लाइडिंग सरफेस अँड फॉर्म अ थिक लेअर. ते पूर्ण भरलं जाते आणि या दोन्हीच्या मध्ये एक लेअर, जाड अशी लेअर क्रिएट होते. त्यालाच आपण काय म्हणतोय, लुब्रिकंट फिल्म covers fills irregularity of sliding surface and forms a thick layer in between them. 4. So that there being no direct contact between metal surface to surface. जर या दोन्हीच्या मध्ये लुब्रिकंटची फिल्म क्रिएट झाली तर एकमेकावर डायरेक्ट कॉन्टॅक्ट होत नाही किंवा या दोन मेटलचं घर्षण होत नाही, फ्रिक्शन होत नाही. नेक्स्ट, फिफ्थ, the resistance to sliding part is only due to the internal resistance between particles of lubricant moving each other but not due to the frictional resistance of surface. जो काय रेजिस्टन्स क्रिएट होईल तो कोणामुळे हो, लुब्रिकंटच्या पार्टिकल्स मुळे होईल, पण बट नॉट ड्यू टू द फ्रिक्शनल रेजिस्टन्स ऑफ द सरफेस. घर्षणामुळे त्या ठिकाणी रेजिस्टन्स क्रिएट होत नाही. त्याचं मेन रिझन काय, लुब्रिकंट यूज केला जातोय. आणि लुब्रिकंट जर आपण या ठिकाणी यूज करत असो तर तो कोणता, थिक फिल्म लुब्रिकंट या ठिकाणी काय होते, थिक फिल्म किंवा थिक लेअर या ठिकाणी क्रिएट होते. थिक म्हणजे काय, त्याची जाडी जरा थोडीशी जास्त आहे. सांगता येतील 5 पॉइंट. फर्स्ट पॉइंट इज इन दिस टाइप सिंपल, in this type moving or sliding surfaces are separated from each other by thick film of lubricant. Second, due to this thick film create झाली, direct surface to surface contact with avoid. Third, lubricant film covers fills irregularity of sliding surface and forms a thick layer in between them. Four, so that there being no direct contact between metal surface as shown in figure. Fifth, resistance to sliding part. Fifth, resistance to sliding part is only due to the internal resistance between particles of lubricant moving each other but not due to the frictional resistance of surface. काय सांगता येईल, फिफ्थ, the resistance to, fifth part, the resistance, simple, fifth, the resistance to sliding part is only due to the internal resistance between particles of lubricant moving each other but not due to the frictional resistance of surface. कोण क्रिएट कर, कोण
कंटिन्यू करतोय फास्ट. राज. Yes, sir. In this type, moving or sliding surface are separated from each other by a thick film of fluid. Second point, due to this, direct surface to surface contact will avoid. Third point, lubricant film covers fill irregularities of sliding surfaces and forms a thick layer in between them. Fourth point, so that there being no direct contact between metal surface as shown in figure. And fifth point, the resistance to sliding part is only due to internal resistance between particles of lubricant moving each other, but not due to frictional resistance of surface. Good. Next. Next. Shraddha. Yes, sir. First point, in this type, moving or sliding surfaces are separated from each other by a thick film of fluid. Second, due to this, direct surface to surface contact will avoid. Third, lubricant film covers fills irregularities of sliding surfaces and forms a thick layer in between them. Fourth, so that there being no contact between metal surfaces as shown in figure. Fifth, the resistance to sliding part is only due to internal resistance between particles of lubricant moving each other, but not due to frictional resistance of surface. Good. Next. Naneshwar. Yes, sir. In this type, moving or sliding surface are separated from each other by a thick film of fluid. Due to this, direct surface-to-surface contact will avoid. Lubricant film covers fills irregularities of sliding surfaces and form a thick layer in between them, so that there being no direct contact between metal surface as shown in figure. The resistance to sliding part is only due to internal resistance between particles of lubricant moving each other, but not due to frictional resistance of surface. Good. Next. Samruddhi. Yes, sir. First, in this type, moving or sliding surfaces are separated from each other by a thick film of fluid. Second, due to this, direct surface-to-surface contact will avoid. Third, lubricant film covers fills irregularities of sliding surfaces and forms a thick layer in between them. Fourth, so that there being no direct contact between metal surfaces as shown in figure. The resistance to sliding part is only due to internal resistance between particles of lubricant moving each other, but not due to frictional resistance of surface. Good. Next. Mukund. In this type, moving or sliding surfaces are separated from each other by thick film of fluid. Second, due to this, direct surface to surface contact will avoid. Third, lubricant film covers irregularities of sliding surface and forms a thick layer between them. Fourth, so that there being no direct contact between metal surface as shown in figure. Fifth, the resistance of sliding part is only due to internal resistance between particles of lubricant moving each other, but not due to frictional resistance of surface. गुड. सिंपल आहे बघा. काय म्हटलंय बघा सुरुवातीपासून. टाइप्स ऑफ लुब्रिकेशन. फर्स्ट टाइप इज फ्लुइड फिल्म और थिक फिल्म. फ्लुइड आहे और थिक आहे. ऑपरेटिंग कंडिशन, दिस टाइप ऑफ लुब्रिकेशन टेक्स प्लेस व्हेन लोड इज लो, स्पीड इज हाय. फर्स्ट एक्झाम्पल आहे किंवा ए फ्लुइड फिल्म और हायड्रोडायनामिक लुब्रिकेशन. सिंपल आहे. टॉपलाही मेटल आहे, बॉटमलाही मेटल आहे. दोन्हीच्या मध्ये फ्लुइड फिल्म आहे किंवा त्याला आपण काय म्हणतोय डायनामिक फिल्म आहे. सेकंड आहे जनरल बेरिंग आहे. शाफ्ट आहे, त्याचबरोबर काय बेरिंग लाइनिंग आहे. दोन्हीच्या मध्ये काय थिक डायनामिक फिल्म ऑफ लुब्रिकंट काय होते क्रिएट होते. नेक्स्ट पार्ट, इन दिस टाइप सिंपल, in this type moving or sliding surfaces are separated from each other by thick film of lubricant. Second, due to this direct surface to surface contact will avoid. Third, lubricant film covers fills irregularity of sliding surface and forms a thick layer in between them. Fourth, so that there being no direct contact between metal surface as shown in figure. Fifth, the resistance to sliding part is only due to the internal resistance between particles of lubricant moving each other, but not due to the frictional resistance of surface. ठीक आहे, राईट करता. लिहा, कंप्लीट झालं की सांगा. हा, रिप्लाय द्या. येस नो. Yes, sir.
हा गायत्री कम्प्लीट झालं. Yes, sir. कंटिन्यू करता गायत्री. Yes, sir. हा फर्स्ट पॉइंट. In this type, moving the sliding surface are separated from each other by thick film of fluid. Second point, due to this direct direct surface to surface contact will avoid. Third, lubricant film covers covers film in regulation of sliding surface and form a thin layer between them. Fourth, so that there being no direct contact between metal surface as shown in figure. Fifth, the resistance to sliding part is only due to internal resistance between particles of lubricant moving each other, but not due to frictional resistance of surface. गुड. नेक्स्ट देवकी. हा पास देवकी. ठीक आहे. साई. Yes, sir. हा In this type, moving or sliding surfaces are separated from each other by a thick film of fluid. Second, due to this, direct surface to surface contact will avoid. Third, lubricant fills irregularities of sliding surfaces and forms a thick layer in between them. Fourth, so that there being no direct contact between metal surfaces as shown in figure. Fifth, the resistance to sliding part is only due to internal resistance between particles of lubricant moving each other, but not due to frictional resistance of surface. गुड. नेक्स्ट. हा मुलीमध्ये आबोली. हा सर मी आधार कार्ड लिंक करण्यासाठी बाहेर आले सर. बर ठीक आहे. नेक्स्ट. ऐश्वर्या B05. Yes, sir. Huh. In this type, moving or sliding surfaces are separated from each other by a thick film of fluid. Second, due to this, direct surface to surface contact will avoid. Third, lubricant films cover fills irregular of sliding surfaces as shown in figure. Fourth, so that there is being no direct contact between metal surfaces as shown in figure. Fifth, the resistance of sliding part is only due to internal resistance between particles of lubricant moving each other, but not due to frictional resistance of surface. Yeah, good. Next. Naneshwar. Yes, sir. Yeah. In this type, moving or sliding surface are separated from each other by a thick film of fluid. Due to this, direct surface to surface contact will avoid. Lubricant film covers fills irregularities of sliding surfaces and form a thick layer in between them, so that there being no direct contact between metal surface as shown in figure. The resistance to sliding part is only due to internal resistance between particles of lubricant moving each other, but not due to frictional resistance of surface. हा ऑपरेटिंग कंडिशन्स कोणते होते ज्ञानेश्वर? हा ऑपरेटिंग कंडिशन्स फर्स्ट. When load is low and speed is high. हा सगळ्यात महत्वाचं थिक फिल्म किंवा फ्लुइड फिल्म असेल तर काय आहे तो ऑपरेटिंग कंडिशन? लोड इज लो, स्पीड इज हाय. ठीक आहे, एकदम सिंपल आहे. नेक्स्ट पार्ट. हा नेक्स्ट पार्ट, प्रॉपर्टीज ऑफ लुब्रिकंट. एकदम सिंपल आहे. नेक्स्ट प्रॉपर्टीज. हा कंटिन्यू करता एक 5 मिनिटं हा पार्ट. लक्षात राहील का हो न बघता? हा फक्त 5 मिनिटं वेळ घेता याला. ज्ञानेश्वर मुकुंद. Yes, sir. 5 मिनिटांमध्ये होतील का 5 पॉइंट? हा ठीक आहे, 5 मिनिटांमध्ये करा. राहिलेलं परत बघ 5 मिनिटांनी. सिंपल आहे. फर्स्ट पॉइंट, in this type moving or sliding surfaces are separated from each other by thick film of fluid.
Second, due to this direct surface to surface contact will avoid. Lubricant films covers fills irregularity of sliding surface and forms a thick layer in between them. Fourth, so that there being no direct contact between metal surface as shown in figure. Resistance to sliding part is only due to internal resistance between particles of lubricant moving each other but not due to frictional resistance of surface. ठीक है. हा, एक 5 मिनिटांमध्ये कंप्लीट करा. न बघता सांगा हे. मुलींनो. हा, वैष्णवी कंप्लीट होईल का 5 मिनिटांमध्ये? Yes, sir. किंवा काय डाऊट असेल तरी सांगा फास्ट. साक्षी सांगता येईल ना फक्त? हा, श्रद्धा सांगताय का? श्रद्धा. Yes, sir. हा, सांगा बघू. फर्स्ट. In this type, moving or sliding surfaces are separated from each other by a thick film of fluid. Second, due to this surface contact will avoid. Third, lubricant film irregularities of sliding surfaces and forms a layer in between them. Fourth, so that there being no direct contact between metal surfaces as shown in figure. Fifth, the resistance to sliding part is only due to internal resistance between particles of lubricant moving each other but not due to external resistance of surfaces. ठीक आहे. नेक्स्ट नेहा. Yes, sir. हा. First, in this type, moving or sliding surface are separated from each other by a thick film of liquid. Due to this, direct surface to surface contact will avoid. Third, lubricant film covers fills irregularities of sliding surface and forms a thick layer in between them, so that there being no direct contact between metal surface as shown in the figure. The resistance to sliding part is only due to internal resistance between particles of lubricant moving each other, but not due to frictional resistance of surface. Very simple. In this type, moving or sliding surfaces are separated from each other by thick film of fluid. Second, due to this, a direct surface to surface contact will avoid. Third, lubricant film covers fills irregularity of sliding surface and forms a thick layer in between them, so that there being no direct contact between metal surface as shown in figure. Fifth, the resistance to sliding part is only due to the internal resistance between particles of lubricant moving each other, but not due to the frictional resistance of surface. Next part, properties. Next part, properties. First, lubricant should have low viscosity. Second, it is a non-volatile. Third, it should remain in place and separate the surface. Lubricant type, hydrocarbon oils are used for fluid filled lubrications. कौन सांगते हैं properties and lubricant type? Fast. हाँ, कंटिन्यू करा. कौन कंटिन्यू करता है? Properties of lubricant. हाँ, fast. Properties of lubricants. First, lubricant should have low viscosity. It is a non-volatile. Third,
It should remain in place and separate surface. Lubricant. Hydrocarbon oil are used for fluid lubrication. Good. Next, मुलामध्ये Properties of lubricants. Lubricants should have low viscosity. Second, it is non-volatile. Third, it should remain in place and separate surfaces. Lubricant type. Hydrocarbon oils are used for fluid lubrication. एकदम सिंपल आहे. Properties of lubricant. First, lubricant should have low viscosity. Second, it is a non-volatile. Third, it should remain in place and separate surfaces. Lubricant type. Hydrocarbon oils are used for lubrication. ठीक आहे. नेक्स्ट पार्ट कोणता आहे? ऍप्लिकेशन्स. कोणते तो ऍप्लिकेशन? दिस टाइप ऑफ lubrication is provided in delicate instruments such as watches, clocks, light machines, for example sewing machine and scientific instrument. सेविंग म्हणजे काय? सलाई मशीन असेल किंवा सायंटिफिक इन्स्ट्रुमेंट असेल त्याच्यामध्ये या टाईपचा लुब्रिकंट वापरतो. हे लक्षात परत एकदा बघा. हायड्रोकार्बन टाईप काय? हायड्रोकार्बन ऑइल आहे. लिक्विड लुब्रिकंट या ठिकाणी यूज करतो आपण. हायड्रोकार्बन ऑइल्स आर युज्ड फॉर फ्लुइड लुब्रिकंट्स. देयर आर 3 टाइप्स ऑफ लुब्रिकंट. कोणते 3 टाइप्स होते हो? फास्ट. हा. देयर आर सॉलिड, सेमी सॉलिड आणि लिक्विड. सॉलिड, सेमी सॉलिड अँड लिक्विड. सॉलिडचे परत 2 टाइप्स होते. कोणते 2? Graphite and molybdenum disulfide. हा. लिक्विडचे परत हा. त्याच्यानंतर सेमी सॉलिडचे 4 टाइप्स होते. कोणते 4 टाइप्स होते हो? Calcium, lithium, soda, and oxal. हा. कॅल्शियम बेस्ड ग्रीस, सोडा बेस्ड, लिथियम अँड एक्सेल. त्यानंतर लिक्विडचे, लिक्विड लुब्रिकंट. फर्स्ट, vegetable or animal oil, सेकंड, mineral or petroleum oil, blended oil, synthetic oil, and Emulsion oil. हा. इमल्शन ऑइल. इमल्शनचे परत 2 टाइप्स होते. इमल्शन इन ऑइल. हा. कोणते 2 टाइप्स होते इमल्शनचे? Oil in Oil water, in water in oil. ऑइल इन वॉटर, वॉटर इन ऑइल. हा. मग आता या ठिकाणी कोणता टाइप वापरावा लागेल हो आपल्याला? सॉलिड, सेमी सॉलिड, लिक्विड. 3 टाइपचे लुब्रिकंट्स आहेत आपल्याकडे. कोणते हो? सॉलिड, सेमी सॉलिड म्हणजे ग्रीस आणि लास्ट टाइप आहे लिक्विड. मग कोणता वापरावा लागेल? सॉलिड वापरता येईल का आपल्याला? सिंपल नाही. आता इथे या ठिकाणी सिंपल दाखवलंय. लुब्रिकंट टाइप. हायड्रोकार्बन ऑइल्स आर युज्ड फॉर फ्लुइड लुब्रिकेशन्स म्हणलं. ऑइल्स म्हणजे कोणतं येईल हो? Liquid. Liquid. ऑइल. हा. या ठिकाणी दाखवलंय हायड्रोकार्बन ऑइल. हा. हायड्रोकार्बन ऑइल असेल तर आपण कोणता टाइप येईल या ठिकाणी मग हायड्रोकार्बन ऑइलला? सिंपल आहे. हायड्रोकार्बन ऑइल्स आर युज्ड फॉर, त्याला आपण काय म्हणतोय? फ्लुइड लुब्रिकेशन. हे लक्षात. ऍप्लिकेशन्स ज्या नाजूक असतोय. डेलिकेट म्हणजे काय? नाजूक इन्स्ट्रुमेंट्स आहेत त्याच्यासाठी आपण वापरतोय. कोणते आहेत मग? वॉचेस, क्लॉक्स, लाईट मशीन्स, फॉर एक्झाम्पल सेविंग मशीन अँड सायंटिफिक इन्स्ट्रुमेंट. सेविंग म्हणजे काय? सिलाई मशीन असेल तर काय सांगता येईल मग प्रॉपर्टीज? परत एकदा. प्रॉपर्टीज ऑफ लुब्रिकंट. Lubricant should have low viscosity. It is non-volatile. It should remain in place and separate surfaces. Lubricant type. Hydrocarbon oils are used for fluid lubrication. Applications. कोणते तो? Applications. First, this type of lubrication is provided in delicate instruments such as watches, clocks, light machines, for example, sewing machines, scientific instruments. First. Yeah, Abhijit, 43. Abhijit. Next. Swapnali, B10. Swapnali. Yes, sir. Properties of lubricant. First, lubricant should have low viscosity. It is a non-volatile. It should remain in place and separate surface. Lubricant type. Hydrocarbon oil are used for fluid lubricant application. This type of lubricant is provided in delicate instruments such as watches, clocks, and light machines. Example: sewing machines, scientific instruments. Next, Naneshwar, property and applications.
Yes, sir. A lubricant should have low viscosity. It is a non-volatile. It should remain in place and separate surfaces. Lubricant type hydrocarbon oil are used for fluid lubrication and applications are this type of lubrication is provided in delicate instruments such as watches, clocks, and light machines. For example, saving machines, scientific instruments, etc. Good. Next. कौन कंटिन्यू करते हैं देवकी? Yes, sir. हाँ. Properties of lubricant. Lubricant should have low viscosity. Second, it is non-volatile. Third, it should remain in place and separated surfaces. Lubricant type hydrocarbon oil are used for fluid lubrication. Application: this type of lubrication is provided in delicate instruments such as watches, clocks, and light machines. Examples: swing machine, scientific instrument, etc. Good. Next. Mukund, properties of lubricant. Properties of lubricant. Lubricant should have low viscosity. Second, it is non-volatile. Third, it should remain in place and separate surface. Lubricant type. Hydrocarbon oils are used for fluid lubrication. Applications. This type of lubrication is provided in delicate instruments such as watches, clocks, light machines. Example, sewing machine and scientific instruments. Good. Complete करा, write करा, write up complete करा. Complete झालं की सांगा. झालं complete? Yes, sir. न बघता सांगता येईल का हो applications? एक 2 मिनिटं वेळ घ्या, न बघता सांगायचे applications. काय तो properties of lubricant. Lubricant should have low viscosity. It is non-volatile. It should remain in place and separate surfaces.
Lubricant type, hydrocarbon oils are used for lubrication applications. This type of lubrication is provided in delicate instruments such as watches, clocks, and light machines, saving machines, and scientific instruments. ठीक आहे, 1-2 मिनिटांमध्ये वेळ घ्या. येईल का लक्षात? काय बघा, properties of lubricant. Lubricant should have low viscosity. It is non-volatile. It should remain in place and separate surfaces. Lubricant type, hydrocarbon oils. Applications, कोणते तो applications? Delicate instruments such as watches, clocks, light machines. For example, saving machines, scientific instruments. Start कुठून केलो आपण? Types of lubrication, fluid film, operating conditions. This type of lubrication takes place when load is low, speed is high. General bearing, fluid film or hydrodynamic lubrication. Shaft tie, bearing lining eye, thick dynamic film of lubricant. Next part, in this type, moving or sliding surfaces are separated from each other by thick film of fluid. Second, due to this, direct surface to surface contact will avoid. Third, lubricant film fills irregularity of sliding surface and forms a thick layer in between them. Fourth, so that there being no direct contact between metal surface as shown in figure. Fifth, the resistance to sliding part. The resistance to sliding part is only due to internal resistance between particles of lubricant moving each other, but not due to the frictional resistance of surface. Next, properties of lubricant. First, lubricant should have low viscosity. It is non-volatile. It should remain in place and separate surfaces. Lubricant type, hydrocarbon oils are used for fluid lubrication. Applications, this type of lubrication is provided in delicate instruments such as watches, clocks, and lead machines, saving machines, scientific instruments. ठीक है,